सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या बसलोय फराळ करायला. आज आहे रविवार, आमचा उपवास. झाली आता कामं. आत्याने काय केलंय, एक पेंडकं घेऊन आल्यात गवताचं शेळ्यांसाठी गवारीमधलं. आणि ही बिचारी बघा कशी बसली. आमचा ससा ना हिला खूप मारतो. रात्रीचं तर आम्ही सारखं उठून त्या सशाला हे करत असतो, हाकलत असतो, कारण हिला मारत असतो. तर चला जेवणात आज काय काय बनवलं दाखवते. तूर डाळीची आमटी बनवली आहे मामांचं. सगळ्यांचं जेवण झाले. आता कढया रिकाम्या करायच्या आणि घासून ठेवायच्या, मग ही भाजी काढून ठेवायची. तर अशी आज छान तूर डाळीची आमटी बनवली होती. तर ह्याच्यात बनवलेली आहे लाल तिखटची साबुदाणा खिचडी. काय झालं, हिरवी मिरचीच नाहीये, त्याच्यामुळे आज बरेच दिवस झालं असंच चालू आहे. आम्ही काय करतोय, लाल तिखटचीच साबुदाणा खिचडी बनवतोय. आणि रानातली मस्त अशी ही मेथीची भाजी बनवली होती. तर माझ्याकडे एक ना दुसरी स्टीलची कढई आहे. त्या कढईबद्दल मला एका ताईंनी कमेंटमध्ये विचारलंय की ती तुम्ही कढई कुठून घेतली. तर ती मी काही कढई कुठून घेतलेली नाहीये. मला माझ्या ना आईने ती कढई दिली आहे. आणि बरेच दिवस झालं मी ती काही वापरत नव्हते, कारण मला ह्या दोन कढया बऱ्या पडतात म्हणजे हे करायला, बनवण्यासाठी. म्हणून मी ती कढई वापरतच नव्हते. तर ती कढई मी विकत नाही आणलेली. जर तुम्ही दुकानात बघितली ना तर स्टीलच्या आता भरपूर साऱ्या अशा कढया मिळतात. तर ती कढई आहे. तर अशी आमची ही आहे साबुदाणा खिचडी. इकडे आत्या बसल्यात आणि आपल्या चपात्या भाकरी इकडे ठेवलेल्या आहेत. ह्यांच्या दोघांच्या लाल्याच्या आणि काळ्याच्या चपात्या आहेत, त्यांना पण द्यायचंय खायला. तर सकाळी हे केलंय, खायला देऊन आत कोंडलेत. आणि मामा निघालेत भुईमुगाला तार कंपाऊंड करण्यासाठी सगळं सामान घेऊन, कारण डुकरं खूप त्रास द्यायला लागलेत. भुईमुगात येऊन सगळं हे करतायत, उकरतायत, सगळा भुईमुग उकरून खातायत. मग त्याचीच ही तयारी आहे. गणेश हा बंडल तो आमच्यासोबत घेऊन या. तर आज गणेशला पण साबुदाणा खिचडी खायची होती. तर तुम्ही अशी साबुदाणा खिचडी खाता का? हे बघा, तर त्याच्यामध्ये साखर मिक्स केली आहे आणि तो साबुदाणा खिचडी खातोय. तर ह्याची बघा आवड. मला ना, मी मागे पण तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये बोलले होते की मला साबुदाणा खिचडी म्हणलं की आठवतं माझ्या भावाचं. लहान होता असं आमच्या गणेश एवढा असेल. मामा माहिती आहे तुला, गौरव मामा. त्याला काय वाटलं होतं की शाळेमध्ये खिचडी नाही का, तुम्ही म्हणता खिचडी म्हणतात ना शाळेत, खिचडी भात. तर मॅडम म्हणले की खिचडी भेटते, उद्या येताना डबे घेऊन या, रिकामे डबे, तुम्हाला शाबू म्हणजे खिचडी देणारे खायला. आणि मामाला साबुदाणा खिचडी आवडती. मग मामा रिकामा डबा घेऊन गेला. घरून जाताना डबा पण नाही घेऊन गेला, का तर शाबू शाळेत भेटणार आहे, भरपूर खायला भेटणार म्हणून तो रिकामा डबा घेऊन गेला. तर शाळेत बघतो तर काय, तिथे दिला होता खिचडी भात दिलता खायला. तर ही माझ्या भावाची साबुदाणा खिचडीची आठवण आहे. आमच्या चिवला पण खूप आवडते खिचडी, म्हणजेच माझी मोठी मुलगी. तर तिला पण आवडतात लहान पोरांना ना साबुदाणा खिचडी खूप आवडते. तर ताई ती कढई जी आहे का, मी विकत नाही आणलेली, मला आईने दिलेली आहे. तर ती छोटी कढई बरेच ताईंना आवडलेली आहे. खूप छान आहे, स्टीलची आहे, होतं व्यवस्थित त्याच्यात. जर बारीक ह्याच्यावर जर केलं, गॅसवर बारीक गॅस करून किंवा जर चुलीवर केलं, तर आरावरती केलं की खूप छान सगळं होतं. मग कसा वाटला जेवणाचा बेत?